घडामोडी. आंबेडकर आंबेडकर असे म्हणणे फॅशन झाले आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते राजन विचारे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने ठाणे स्टेशन परिसरात जोरदार निदर्शने केली. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकर हे नाव आमची फॅशन आहे, अमित शहा हे ज्या पक्षात आहेत त्यांच्या मातृसंस्थेने संविधानाला विरोध केला होता. आता शहांच्या विधानाने भाजपच्या मनात काय आहे ते उघडकीस आले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना, आप, सपा आदी पक्षांनी ठाणे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमित शहा यांच्या निषेधार्थ आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी मोदी शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तडीपार तो तडीपार, त्याला काय समजणार घटनाकार, संविधान आमचा अभिमान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमारे भगवान, अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्यात. यावेळी परभणी संविधान प्रतिकृतीची मोडतोड करणारा माणूस विकृत होता असे मुख्यमंत्री सांगत असतील तर संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारच काय म्हणाल, असे पत्रकारांनी विचारले असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आम्ही हृदयातून घेत असतो. आमच्यासाठी ते नाव पॅशन आहे, कारण त्यांच्यामुळेच आम्हा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला आहे. स्वर्ग आणि नरक कोणीच पाहिलेले नाही, मात्र इथल्या नरकातून माणुसकीचा स्वर्ग बाबासाहेब आंबेडकर यांनीच आम्हाला दाखविला आहे. अमित शहा यांच्या विधानातून भाजपच्या मनात काय आहे हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. 1950 साली भाजपच्या मातृसंस्थेने संविधानाला विरोध केला होता. आजही त्यांना मनातून संविधान नको आहे, म्हणूनच ते अशी विधाने करीत आहेत, अशी यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे. अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेचे दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केले. त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या मोफेट्रॉन पावडर या अंमली पदार्थासह एकूण 6,23,900 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मुंब्रा बायपास रस्त्यावरील सध्या बंद असलेल्या टोलनाक्याजवळ MD पावडर विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवाडे यांच्या पथकातील पोलीस हवालदार राजाराम शेखर, महेश महाले, कलगोंडा बन्ने, महिला पोलीस नायक होंडे आदींनी शनिवारी सकाळी सापळा रचून फैयाज मेमन तरनुम फणसोळकर या महिलेला ताब्यात घेतले. गांजाचे सेवन करणाऱ्या राजू निसार या आरोपीविरुद्ध कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली. भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे किडनी विकाराने त्रस्त असल्याने त्यांना बाळकुम येथील आकृती रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्यांच्या मूत्राशयाला संसर्ग झाला असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती आकृती रुग्णालयाचे डॉक्टर शैलेशसिंग ठाकूर यांनी दिले. गेले काही दिवस कांबळी यांना ताप येत असून डोकेदुखीचा त्रास होता, त्यामुळे शनिवारी रात्री त्यांना आकृती रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या सर्व चाचण्या केल्या असून CT स्कॅन केला. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कांबळे यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर विवेक त्रिवेदी हे कांबळे यांच्यावर उपचार करत आहेत. कांबळे हे व्हिडिओ कॉलद्वारे पत्नीशी बोलत असून आपल्या कुटुंबाला आपल्या प्रकृती संबंधी माहिती देत आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. उत्तर प्रदेशातले 4 तरुण जग जिंकायला निघालेत. 11 देशाची पायपीट करून त्यांनी तब्बल 4,48,00,000 किलोमीटरची भूमी पायाखाली घालून त्यांनी सोमवारी गुजरात मार्गे पालघर आणि तेथून ठाण्यात प्रवेश केलाय. पर्यावरण वाचवण्याचा वसा घेतलेल्या या तरुणांना 5,05,000 लाख किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे. महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील वनराईने त्यांना भुरळ घातली असून 5 दिवस ठाणेकरांना
पर्यावरण वाचवण्याचा संदेश देऊन हे ध्येयवादी तरुण मुंबई मार्गे पुढे कोकणात प्रवेश करणार आहेत. 2001 पासून उत्तर प्रदेशातील जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप, गोविंद नंद आणि निश्चल मौर्य हे 4 तरुण पायपीट करून जगभरातील नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निघाले आहेत. त्यांच्या टीममध्ये आता 20 सदस्यांपर्यंत पोहोचले असून ही टीम सध्या महाराष्ट्राच्या विविध भागातून पुढे पदक्रांता करत आहे. पालघर आणि तेथून ठाण्यात दाखल झालेल्या या 4 जणांनी पायी चालून बूट फाटले आहे. थंडी वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी अंगात घातलेल्या जॅकेटना चिगल लावण्याची वेळ आले, पण त्यांचे ध्येय कुचभर सुद्धा विचलित झालेले दिसत नाही. या उलट 5,05,000 किलोमीटर पायी चालून लोकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्याचे भीमकार्य जराही खंडित पडून द्यायचे नाही असा मनोदय केला असल्याचे त्यांनी सांगितले. 1980 पासून त्यांचे गुरु अवध बिहारी यांनी उत्तर प्रदेशातून सुरू केलेल्या पदयात्रेच्या माध्यमातून या तरुणांनी भारतात 600 ठिकाणी 14,50,00,000 झाडे लावली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पर्यावरणाचे रक्षण करा, झाडे लावा, पृथ्वी वाचवा, नद्यांचे संरक्षण करा, मुली वाचवा, मुली शिकवा, रस्त्याची सुरक्षा, पाणी जपा आणि स्वच्छ भारत मिशन असे त्यांचे जनजागृतीचे मुख्य उद्देश आहे. ठाण्याची चौपाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मासुंदा तलावाने गेल्या काही वर्षात काट टाकली आहे. परंतु दूरवरूनही जरी हा तलाव चांगला वाटत असला तरी दुर्गंधी आजही कमी झालेली नाही. तलावाच्या एका बाजूला असलेल्या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी फुलांच्या कचऱ्याचा ढीग साचला आहे. उंदीर, घुशींनी तलाव पोखरण्यास सुरुवात केली आहे. मासुंदा तलावात दूषित पाणी पाहायला मिळते. तलावाच्या एका बाजूला दूषित पाण्याचा तवंग असल्याने दुर्गंधी देखील येत आहे. इतर तलावांच्या ठिकाणी दिसणाऱ्या दारूच्या बाटल्या आणि कॅरी बॅग मासुंदा तलाव परिसरात पाहायला मिळत नाहीत. मासुंदा तलावाला तलावपाळी किंवा शिवाजी तलाव म्हणूनही ओळखले जाते. मासुंदा तलावाचे निर्माण 13व्या शतकात शिलाहार राजवटीत झाले. हा तलाव मूळतः पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येत होता. मासुंदा तलावासाठी खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधींचा निधी, महापालिकेच्या स्मार्ट सिटीतूनही यासाठी कोट्यावधींचा निधी खर्च झाला आहे. परंतु त्यातील काही कामे आजही दिवा स्वप्ने म्हणूनच दिसत आहेत. किंबहुना केलेला खर्च पाण्यात गेल्याचे पाहायला मिळत आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.